तोंडाची डबल चव वाढवणारं आणि खूपच पौष्टिक असणारं मस्त असं गरमागरम अळूच्या पानांचं पिठलं बनवलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओमध्ये खूप छान अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। पिठलं बनवण्यासाठी अळूची इथे 7-8 पानं मी घेतलेली आहेत आणि अळूच्या पानामध्ये खूप असे पौष्टिक घटक असतात, भरपूर प्रमाणात विटॅमिन ई असतं, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतात ही पाने। पानावरती बघा असे काही डाग किंवा थोडीशी धूळ वगैरे असते, त्यामुळे स्वच्छ असे मिठाच्या पाण्याने पानं धुवून घ्यायचे। त्यानंतर इथे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता पानं पण स्वच्छ धुवून घेतलेत बघा मी। तर पानं बारीक चिरायचेत, एक एक पान न चिरता सगळी पानं एकत्रच मी चिरून घेते। तर ही एकमेकावरती अशी पानं ठेवायची आणि मधून दुमडून मग कट करून घ्यायची पानं। एकदम बारीक पातळ अशी पानं चिरून घ्यायचीत। पूर्वी बघा पहिली लोक म्हणजे आपल्या आज्या पंजा वगैरे सांगायच्या की अळूचे पाना एवढं गुणधर्म असतात अळूच्या पानामध्ये, पोटात जर एखादा केस वगैरे गेला असेल तर तो अळूच्या पानाने जळून जातो असं म्हणायच्या। म्हणजे थोडक्यात काय, पोटाच्या सर्व समस्यावरती अळूची पानं खूप गुणकारी असतात। आणि हल्ली मुलांना अळूची पानं खायला अजिबात आवडत नाही, का तर पानं थोडीशी अशी घशात चरचरतात त्यामुळे। पण आजचं हे जे पिठलं मी बनवते ते पानं चुरचुरू नये किंवा खाताना असं घशामध्ये खवखव होऊ नये यासाठी मी त्यामध्ये काय घालते हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। आठवड्यातून एकदा तरी अळूची पानाची भाजी किंवा अळूचं फतफतं किंवा अळूची वडी असं काही ना काहीतरी अळूच्या पानाचं खाल्लंच पाहिजे। तर एकदम बारीक असे पातळ मी पानं चिरून घेतलेत पहा। आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला अळूच्या पानांचे बऱ्याचशा प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील। अळूच्या पानाचे जेवढे फायदे सांगेल तेवढे कमीच आहेत, त्यामुळे बघा आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं, आपले मांसपेशी मजबूत होतात, ब्लड प्रेशरसाठी चांगलं आहे, भरपूर असे ह्याचे फायदे आहेत। जेवढी शक्य होईल तेवढी अळूची पानं एकदम बारीक अशी चिरून घ्यायचेत। तर अशा पद्धतीनं बघा सगळी पानं मी बारीक अशी चिरून घेतलेली आहेत। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, पटकन असं पिठलं तयार होतं लगेच। तर पानं सगळी चिरून घेतलेली एका ताटामध्ये काढून घेते आणि आता मस्त असं गरमागरम पिठलं बनवण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल आणि त्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण। फोडणीमध्ये मोहरी जिरे आणि ठेचलेला लसूण घातलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे, तर प्लीज तेवढं समजून घ्या। फोडणी दिल्यानंतर ही भाजी जी चिरलेली आहे ती छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे पहा। मस्त अशी 2-3 मिनिट ही पानं चांगली या तेलावरती भाजून घ्यायची आहेत। आणि एखादी बघा रेसिपी बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते, त्यामुळे पानं ही नक्की भाजून घ्यायची आहेत। तर आता भाजल्यानंतर त्यामध्ये एक लिंबाची फोड किंवा 1 चमचा लिंबूरस तुम्ही घालू शकता। तर लिंबूरस घातल्यामुळे काय होतं की अळूची पानं जी चुरचुरतात ना ती अजिबात चुरचुरत नाहीत, किंवा तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा यामध्ये घालू शकता। तर लिंबूरस घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण घालायचं। तर मिरची आणि कच्चा लसूण आणि थोडेसे जिरे घातले होते वाटताना, तर हे वाटण यामध्ये घालून पुन्हा एकदा चांगलं मिनिटभर हे चांगलं मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालायची आहे अगदी थोडीशी 1 चिमूटभर हळद आणि हळद घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आणि बघा आपण नेहमी पिठलं बनवतो तर ते कसं बनवतो की पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ टाकतो, तर हे आज जरासं वेगळ्या पद्धतीचं आहे। तर थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये बेसन पीठ मिक्स करायचे पाण्याला उकळी येण्या अगोदर, म्हणजे जास्त गुठळ्या यामध्ये होत नाहीत। अळूची पानं चिरून घातलेली आहेत, त्यामुळे काय होतं की पाणी उकळलं की गुठळी होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी उकळण्या अगोदरच यामध्ये पीठ मी गरगडते आणि गरगटलेलं पिठलं खरंच खूप टेस्टी लागतं। एकदा अशा पद्धतीने नक्की बनवा। आणि मी असं पिठलं का बनवते तर माझ्या मुलाला अळूची भाजी जास्त खायला आवडत नाही, अशा पद्धतीने जर पिठलं बनवलं ना तर तो अगदी आवडीने खातो, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवते।
आणि थोडंसं पातळ बनवलं म्हणजे ते भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा अगदी व्यवस्थित खाता येतं। तर 2 पद्धतीने पिठलं तुम्ही बनवू शकता, एक तर जरासं घट्ट आणि थोडंसं असं सरबरीत अशा पद्धतीने। तर बघा अजिबात गुठळ्या यामध्ये झालेल्या नाही आहेत। तर आता पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पिठलं आणखीनच चवदार होण्यासाठी अजून यामध्ये घालायचे आहेत बरेचसे घटक। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा। तर कांदा मी जरासा मोठा असा जाडसर चिरून घेतला आहे पहा, म्हणजे मोठ्या मोठ्या फोडी केलेत कांद्याच्या आणि कांदा तेलात न भाजता असा वरून कच्चा घातलेला आहे। खूप छान टेस्ट येते याची। कांदा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यावरती अगदी 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवलेली आहे। 2 मिनिटानंतर बघा झाकण काढून नंतर पुन्हा अजून मिक्स करून घ्यायचं आहे। काय होतं बरेचदा की एकदम खाली असं बुडाला पिठलं असं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे अधूनमधून एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जो कच्चा कांदा घातलेला आहे तो थोडासा शिजला पाहिजे। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी नक्की पाहायला भेटतील। खालून करपू नये म्हणून अधूनमधून हे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे आणि एवढा छान खमंग असा स्वाद पसरला याचा। तर अजून 1-2 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आता मी बंद केलेला आहे। वाफेमुळे पिठलं चांगलं फुलतं आणि पटकन शिजलं पण जातं। 2-3 मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून हे मिक्स करायचं आहे। पिठलं एकदम टेस्टी लागण्यासाठी एक जिन्नस यामध्ये घालायचा आहे, पण त्या अगोदर पिठलं चांगलं मिक्स करून घेते एकदा। तर आता सगळ्यात शेवटी यावरती घालायचं आहे कच्च्या घाणीचं शेंगदाणा तेल। खूप छान टेस्ट लागते असं पिठल्यावरती ना, मला तर एवढं आवडतं असं पिठल्यावरती कच्चं तेल थोडंसं मस्त लागतं एकदम। तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला। तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्त असं गरमागरम पिठलं आपलं तयार आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।